या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. MIDCनं रत्नागिरी शहर दत्तक घेतलं आहे. 450 कोटी रुपये दिले आहेत. रत्नागिरी बदलते. येत्या 2 वर्षात स्मार्ट शहर म्हणून रत्नागिरी उभं राहणार आहे. आधुनिक आणि सकारात्मक दृष्ट्या रत्नागिरी पुढे जात आहे असं सांगून डोळस पद्धतीने पहा, चांगली कामं निश्चित दिसतील, त्यावर चर्चा करा असं पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत म्हणाले. MIDC विशेष निधीमधून स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नगर परिषदेच्या दामले विद्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते कुदळ मारून आणि कोनशीला अनावरण करून झालं. पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, MIDCनं दिलेल्या 15 कोटी 38 लाख रुपयांमधून खासगी शाळांपेक्षाही सुंदर टुमदार इमारत राज्यात नगर परिषदेच्या शाळेची दामले विद्यालयाची होत आहे. खासगी शाळांसारख्या चांगल्या सुविधा शासकीय शाळांसाठी दिल्यास विद्यार्थी येऊ शकतात. ही सुरुवात रत्नागिरीतून झालेली आहे. ही शाळा राज्यात आदर्श ठरावे. स्मार्ट शहरासाठी MIDCनं दिलेल्या 450 कोटी रुपयांमधून दर्जेदार चांगली कामे नगर परिषदेनं कंत्राटदाराकडून करून घ्यावीत असं सांगून सामंत म्हणाले, गेल्या 3 वर्षात राज्यात GDP वाढवण्यात आम्ही यशस्वी झालो आहे. रत्नागिरी पर्यटन जिल्हा असल्यानं हजारो पर्यटक इथं भेट देत आहेत. भविष्यात GDP वाढीतील राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी हा एक जिल्हा असेल. अंमली पदार्थांच्या विरोधात पालकांनी आणि शिक्षकांनी पुढे यावं. पुढच्या 3 महिन्यात अंमली पदार्थ मुक्त झालेला जिल्हा ऐकायला मिळेल, याकडे डोळसपणे पहा असं आवाहनही पालकमंत्र्यांनी केलं. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, डाएटचे प्राचार्य सुशील शिवलकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर, भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार साळवे, डॉक्टर शिरीष शेनी, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष दिलीप धारिया, फजल डिंगणकर, सुमेधा करमकर, आनंद पडके, राहुल पंडित, बिपिन बंदरकर, शिल्पाताई सुर्वे, श्रद्धा हळदणकर, राजन शेट्टे, मुख्याध्यापक भगवान मोटे आदी उपस्थित होते. सई जाधव या विद्यार्थिनीनं इस्रो भेटीचा अनुभव सांगितला.